माहिती घेतलेली बरोबर आहे. त्यापैकी 2-4 जणांनी प्रोजेक्ट पण बनवलेले. तुम्ही लास्ट इयर त्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट पण केलं होतं हॅकेथॉनमध्ये. तर आता आपण आपल्या प्रत्येक PC मध्ये स्क्रॅच डाउनलोड करून ठेवलेला आहे. त्याचे प्रोजेक्ट कसे बनवायचे ते थोडक्यात बघणार आहोत. इथं आपण स्क्रॅचची जी साईट आहे ती ओपन केलेली आहे. समजा तुमच्या घरी डाउनलोड नसेल नाही झालं तर ऑनलाईन पण तुम्ही करू शकता. त्यामध्ये तुम्ही स्वतःचा अकाउंट जर काढला आणि प्रोजेक्ट सेव्ह केला तर तो तुम्ही कुठेही पाहू शकता. त्याला तुमच्या मोबाईलची मेमरी सुद्धा लागणार नाही. मग आता स्क्रॅचमध्ये काय करतो आपण आधी ट्युटोरियल बघत रिव्हिजन होईल तुमची. ठीक आहे. आवाज नाही येणार पण मी तुम्हाला मध्ये मध्ये सांगत जाईल. त्याच्या आधी मला हे सांगा याला काय म्हणतात, हा कोणता एरिया आहे? ब्लॉक एरिया. हा कोडिंग एरिया. हा एरिया कोणता आहे? कोडिंग एरिया. याला काय म्हणतात? स्टेज. हे पूर्ण स्टेज आहे. ते व्हाईट आलं दिसतं ते बॅकग्राऊंड आहे. जसं इथे कलरफुल दिसतं ते बॅकग्राऊंड म्हणजे काय की आपण कोणत्या ठिकाणी आलो. आता शाळा दिसली पाहिजे बरोबर आहे. फिरायला गेलं तर डोंगर दिसतात ते बॅकग्राऊंड असतं फोटो काढतात. मंदिरात गेलं तर काय दिसणार मागे? मंदिर दिसेल बरोबर आहे. नदीकाठी